आता महिला मुख्यमंत्री म्हणजे कोण चेहरा? राष्ट्रवादीमध्ये ताई आहे, सुप्रिया ताई आहे, शिवसेनेमध्ये रश्मी ताई आहेत, आमच्याकडे सुद्धा महिला आहेत. आणि शेवटी हा निर्णय एक निवडून आल्यानंतर जी मंडळी आमदार असतात ते ठरवत असतात. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, मी प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दरबारामध्ये तुमचं स्वागत करतोय. आपल्यासोबत आहेत वर्षा गायकवाड. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये तुमचं नाव पोहोचलंय. आज तर तुम्ही दिल्लीला पोहोचलात. महाराष्ट्राची निवडणूक तोंडावर आहे, आणखीन त्या पार्श्वभूमीवर गणपती बाप्पा. काय म्हणताय? नाही, नक्कीच मी खूप धन्यवाद देते आपले की आपण आज या ठिकाणी मला बोलवलं. आणि बाप्पाचं दर्शन तर आता आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबई असेल किंवा महाराष्ट्र असेल, आता तर जगभरात झाले खरं तर, की गणपती बाप्पा मोरयाच्या नावाचा गजर असतो. या काळामध्ये प्रसन्न मांगल्यपूर्ण असं वातावरण असतं आणि प्रत्येकाला आपलं म्हणणं, आपलं जे आहे ते म्हणणं या ठिकाणी मांडायला आणि त्या ठिकाणी बाप्पाने ते पूर्ण करावं असं साकडं घालायसाठी आम्ही या ठिकाणी आलो. अपेक्षा असेल म्हणजे कहते ना की विघ्न होते तभी तो आते हे विघ्नेश्वर. काय साकडं घातलंय बाप्पाला? लोकसभा आटोपली, आता विधानसभा आहे. नाही, बिलकुल आम्ही साकडं हेच घालू बाप्पाला की बाप्पाला माहिती आहे की महाराष्ट्राचं राजकारण हे खूप पुरोगामी आणि प्रगत राजकारण आहे. आणि ह्या राजकारणाला जी आहे ती एक आता गलिच्छ अशी किनार लागण्याची सुरुवात झालेली आहे. हे राजकारण अजून गलिच्छ होण्यापूर्वी जे आहे ते स्वच्छ करण्याचं काम बाप्पाच्या माध्यमातून हो. येणाऱ्या विधानसभेमध्ये मला पूर्ण अपेक्षा आहे की लोकांना असं वाटतं की पैशाच्या जीवावर, गद्दारीच्या जीवावर आणि मोठ्या प्रमाणामध्ये सत्तेचा वापर करून आपण सत्तेमध्ये येऊ, तर असं नसतं. महाराष्ट्रातला मागील काळातला जो घटनाक्रम बघितला तर आता लोकप्रतिनिधींकडे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि असं महाराष्ट्राचं कधीच राजकारण नव्हतं. असं म्हणायचं की पहिलं बिहारचं राजकारण बघा, उत्तर प्रदेशचं राजकारण बघा आणि सुसंस्कृत राजकारण बघायचं असेल तर महाराष्ट्र बघा. नक्कीच महाविकास आघाडीमधले 3 जर का पक्ष आपण बघितले तर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना. महायुतीमधले 3 प्रमुख पक्ष जर का आपण बघितले तर भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी. महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे 2च पक्ष असे की जे पक्ष अजून मोठ्या फुटीच्या उंबरठ्यावर आले नाही किंवा फुटले नाही, पण बाकी सगळ्याच ठिकाणी नाही, बिलकुल 2 पक्ष फोडण्याचं काम झालं. आणि ज्या तऱ्हेने सत्तेचा वापर यासाठी केला म्हणजे ईडी असेल, CBI असेल, इन्कम टॅक्स याचा वापर वारेमाप पद्धतीने केला आणि त्याचे दुष्परिणाम असे झालेले आहेत की असं विरोधक म्हटलं की हेच आरोप केले पाहिजे का दरवेळेस? म्हणजे की ईडी, CBI याचा आरोप आपण ज्यावेळेस करतो, पण आडात असेल तर पोहऱ्यात येतं असं म्हणतात. काहीतरी कुठेतरी पाणी मुरत असेल म्हणूनच तर येतात ना. नाही, बिलकुल तुमचं म्हणणं आहे. म्हणून तर मला असं वाटतं की काही आमदारांना तिकडे घेतलं गेलं आणि नंतर मग त्यांचे क्लोजर रिपोर्ट गेले. आता 70,000 कोटीच्या बद्दल विचारायला पाहिजे दादांना, प्रफुल्ल पटेल साहेबांना विचारायला पाहिजे, हसन मुश्रीफ साहेबांना विचारायला पाहिजे, यामिनी जाधवांना विचारायला पाहिजे, रवींद्र वायकरांना विचारायला पाहिजे, प्रताप सरनाईकांना विचारायला पाहिजे. बरोबर आहे, काहीतरी तुम्ही म्हणत ना पोहऱ्यात आणि याच्यामध्ये असतं. आणि यादी जी आहे, ऐका ना तर असं आहे की हे तिकडे गेल्यानंतर लगेच क्लीन चिट झाले, कोणाकोणाच्या PAना बोलू लागले, ते सगळं जग जाहीर आहे. पण विरोधकांवरती हे आरोप लावायचे, विरोधकांना जेलमध्ये टाकायचं, त्यांची तुम्हाला माहिती आहे की आता खरं तर याचा निकालाची रेट किती येतो, ह्याची हेअरिंग किती होतात आणि सातत्याने एक परसेप्शन तयार करायचं. आणि जसं मी तुम्हाला सांगते की हे राजकारणाला कधी योग्य नाही आहे. राजकारण हे विचारिक असलं पाहिजे, राजकारण हे पक्ष निष्ठेचे राजकारण असलं पाहिजे. खरं तर आम्ही ज्या ठिकाणी राजकारणात ज्यावेळी सुरुवातीच्या काळापासून आलो ते काही विचारधारा घेऊन आलो ना. विचारधारा तुमची एका दिवसात बदलत नसते. हे जे चाललेलं आहे की भले दुसऱ्या पक्षातला आमदार घ्यायचा, भले दुसऱ्या पक्षात. इंटरप्ट करतो, आज तुमच्याशी बोलतोय पण यांच्याशी बोलताना भास होतो एकनाथराव गायकवाड यांच्याशी बोललोय किंवा बोलतोय याचा हेच वाक्य त्यांच्या तोंडून एकदा ऐकलं होतं, जे वाक्य आता तुमच्या तोंडून ऐकलं. विधानसभा निवडणूक आहे, जागा वाटप सगळ्यात संवेदनशील मुद्दा आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा आहे? असं म्हणतात की आम्ही जाहीर सांगणार नाही, तरी पण नाही, बिलकुल आमची खूप चांगली चर्चा चालू आहे. एकमेकाशी आम्ही मनाने पण चांगले जुळलेलो आहोत. खरं तर मागच्या 5 वर्षाच्या काळात असं वाटतच नाही की आमची आत्ता आघाडी झाली, असं वाटतं पूर्वीपासून आमची आहे. कारण ज्या तऱ्हेने एक आमचं मंत्रिमंडळात सुद्धा काम करण्याची संधी मिळाली आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांबरोबर, त्याचबरोबर पवार साहेबांबरोबर आमची कसं वाटप करताय? नाही, बिलकुल चांगलं वाटप चाललेलं आहे. मुंबईच्या चर्चेमध्ये आम्ही आहोत, महाराष्ट्राच्या चर्चेमध्ये ते आहेत आणि सामंजस्याने विनिबिलिटी हा आमचा क्रायटेरिया आणि मोठ्या प्रमाणामध्ये सीटा जिंकून, कारण महाराष्ट्रातल्या जनतेच्या आता आमच्याकडून असं समजतंय की मुंबई, ठाणे, कोकण, शिवसेना अत्यंत मोठ्या प्रमाणावर आग्रही आहे, काँग्रेस विदर्भात आग्रही आहे. कितपत तथ्य आहे? मग राष्ट्रवादी कुठे आहे? पश्चिम महाराष्ट्र का?
नाही, असं नाही आहे. आम्ही सगळीकडे एकत्रपणे पण शेवटी इलेक्शन एकामेकाच्या साथीने लढायचं असतं आणि ज्या ठिकाणी आघाडी असते त्या ठिकाणी एकमेकाच्या बरोबरही जाणं, कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन लोकांपर्यंत जाणं आणि आज महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षा आहेत आमच्याकडून, हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. कारण महाराष्ट्रातल्या जनतेने लोकसभेमध्ये सुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये यश दिलं, त्याचबरोबर विधानसभेसाठी सुद्धा. कारण तुम्ही जे घटनाक्रम बघताय, जी आता फार मोठ्या प्रमाणामध्ये जे आमदारांमध्ये आम्ही बघतोय की पहिल्यांदा कधी अशी वाक्य नव्हती होत. जागा वाटप काय निश्चित होत आहे? कोण कुठल्या जागांसाठी आग्रही बिलकुल आहे? आम्ही जागा वाटप एकत्र बसून एकत्र दिलाने तुमच्यापर्यंत घेऊन येऊ आणि तुम्ही सुद्धा आता बाप्पाच्या चरणी मला प्रश्न विचारताय, इथे येऊन मी तुम्हाला उत्तर देईन ज्या दिवशी महाविकास आघाडीचं सरकार बनलेलं असेल. क्या बात आहे. पण काही गोष्टी आमच्या कानावर येत आहे की महाविकास आघाडीमध्ये एक अत्यंत महत्त्वाची चर्चा सुरू आहे की महाविकास आघाडी सत्तेमध्ये येत असतानाच महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या पहिल्या असतील अशा प्रकारचं नियोजन करते. काय सांगाल? आता महिला मुख्यमंत्री म्हणजे कोण चेहरा? हे नक्कीच आनंद आहे मला की महिला मुख्यमंत्री झाली तर, कारण प्रगत आणि पुरोगामी महाराष्ट्राला नेहमीच महिलांनीच आपल्याला बघितलं असेल की 35% आरक्षण आपण लागू केलं, 50% आरक्षण करण्यामध्ये सुद्धा आपलं राज्य सगळ्यात पहिल्यामध्ये होतं. त्यामुळे मला खूप आनंद होईल की महिला मुख्यमंत्री झाली तर. आणि मला असं वाटतं की सगळ्या पक्षांकडे चेहरे आहेत. कोण कोण? बिलकुल आहे. राष्ट्रवादीमध्ये ताई आहे, सुप्रियाताई आहे, शिवसेनेमध्ये रश्मीताई आहेत, आमच्याकडे सुद्धा महिला आहेत. आणि शेवटी हा निर्णय एक निवडून आल्यानंतर जी मंडळी आमदार असतात ते ठरवत असतात. तुम्ही राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हटलात, शिवसेनेकडनं रश्मी ठाकरे यांचा चेहरा म्हटला, काँग्रेसकडनं मात्र तुम्ही बगल दिली. वर्षा गायकवाड सुद्धा हा चेहरा आहे का काँग्रेसचा? असं आहे की वर्षा गायकवाड जे आहे ते पक्षाचे कार्यकर्ता आहे आणि आमच्याकडे पद्धत आहे, कुठल्याही पक्षामध्ये पद्धत असते त्याची त्याही पक्षामध्ये पद्धत आहे. आणि मला अपेक्षा अशी आहे की महिला मुख्यमंत्री कुठल्याही पक्षाची झाली तरी मला खूप आनंद आहे. यासाठी मी तुम्हाला सांगितलं आमच्या तिन्हीपैकी, कारण महिलांना खूप त्रासातून जावं लागतं, राजकीय संघर्षातून पुढे यावं लागतं. आपल्या सर्वांना माहिती आहे की जशा तऱ्हेने मी तुम्हाला मगाशी पण म्हणाले की मग कोणी कॅरेक्टर असॅसिनेशन करतं, त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल बोलण्याचं काम करतं. महिलांना एवढ्या संघर्षामुळे घर कुटुंब सांभाळून, सामाजिक जीवन सांभाळून राजकीय जीवनामध्ये यायचं असतं. अशा वेळेला जर महिला झाली आणि आतापर्यंतचे इतिहास बघितले, मग विविध पक्षाच्या आम्ही महिला ज्या आहेत त्यांना बोलीन. आणि आमच्यासमोर तर खूप चांगलं उदाहरण आहे. आमच्यासमोर श्रीमती इंदिरा गांधीजींचं उदाहरण, ज्यांना त्यावेळी आयर्न लेडी म्हणून म्हणण्याचं काम झालं होतं. आम्ही सोनियाजींना बघितलं काम करताना. काँग्रेस पक्षाने नेहमीच महिलांना, आता तुम्ही विचार तसा कराल तर बघाल, मी बघते भाजपामध्ये तर मंत्रीसुद्धा महिलांना करत नाहीत, अध्यक्ष करत नाही. मला तर पक्षाने अध्यक्ष केलेलं आहे, ही पण खूप मोठी बाजू आहे. दुहेरी जबाबदारी, अध्यक्ष, खासदार. अदानी विरुद्धचा लढा तुमचा सुरूच आहे, अनेक रस्त्यावरचे लढा सुद्धा तुमचे सुरूच आहे, धारावीचा प्रश्न सुद्धा समोरच आहे. आता त्या पार्श्वभूमीला हा गणपती बाप्पाला फक्त राजकीयच मागितलं का इतर वैयक्तिक सुद्धा काही मागितलंय? नाही, मी ज्यावेळी धारावीला जाते किंवा मी तिथल्या बाप्पाचे दर्शन घेते तेव्हा मी एकच गोष्ट विचार करते की आम्हाला आमचं घर तिथेच मिळालं पाहिजे आणि बाप्पाची स्थापना पण तिथेच झालं पाहिजे धारावीमध्ये. धारावीचा विकास हा धारावीकरांसाठी आहे, पण दुर्दैवाने तो अडाणींसाठी चालला आहे की काय, असं केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सातत्याने भूमिका येतात. तुम्ही जर बघाल तर आता मोठ्या प्रमाणामध्ये जमिनींचा भ्रष्टाचार चालू आहे आणि धारावीच्या नावावर चालू आहे. हे दुर्दैवाची गोष्ट आहे, हे मी या ठिकाणी सर्वप्रथम नमूद करू इच्छिते. आज आम्ही बघतो की मुलुंडचे जकात नाके, डम्पिंग ग्राउंड, दहीसरचं त्या ठिकाणी जकात नाका, आता मला मध्ये कळलं की ते देवनाथचं पण डम्पिंग ग्राउंड देण्यात चाललेलं आहे, मदर डेअरी, म्हणजे जे, आणि आता सॉल्ट प्लॅन लँड, म्हणजे सगळ्या ठिकाणच्या जमिनी आहेत त्याचा कमी किमतीमध्ये अडाणींना द्यायचा आणि एक मोठ्या भ्रष्टाचाराचा नवीन एक त्या ठिकाणी स्कॅम चालू आहे. आणि यासाठी हा विकास नाही आहे. धारावीची जनता तर म्हणते आम्हाला धारावीत घर द्या, मग या सगळ्या जमिनी लाटण्याचं काम कशासाठी चाललेलं आहे? आणि ज्या देण्यासाठी, म्हणजे मला पहिल्यांदाच बघते की 25% रेटने जमीन देण्याचं काम चालू आहे. ज्या जमिनीवर देवेंद्र फडणवीस सांगतात की तुम्ही त्या ठिकाणी जे आहे त्या मिठागरामध्ये जे आहे तिथे फॉरेस्ट आहे, तिथे त्या ठिकाणी मँग्रोव्ज आहेत, तुम्ही तिथे कारशेड बांधू शकत नाही, तिथे बिल्डिंग कशा बांधू शकतात? मग हा प्रस्ताव कसा गेला? खरं तर म्हटलं की कोणताही प्रश्न म्हटला की विरोधक म्हणून योग्य ते सक्षम आरोप करणं हे विरोधकांचं काम आहेच. सत्ताधारी अर्थात असं म्हणतात. वेगवेगळे प्रश्न समस्या हे समोर येतच असतात, अडचणीसुद्धा असतात, पण प्रत्येक गोष्टीला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बाजू असतात. जर प्रश्न उपस्थित होतो तर त्याचं उत्तरसुद्धा निश्चित असतं. गणपती बाप्पाकडनं आपण हीच एक मनोकामना करूया की येत्या दिवसामध्ये या सगळ्याच गोष्टींची उत्तरं त्या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेला मिळावी. पण सगळ्यात महत्त्वाचं, वर्षाताई गायकवाड म्हणतायत महाराष्ट्राला आस आहे यंदा महिला मुख्यमंत्री व्हावी. महिला मुख्यमंत्री कोण होणार? नावंसुद्धा ते घेत आहेत. सुप्रिया सुळे राष्ट्रवादीकडनं का रश्मी ठाकरे शिवसेनेकडनं? काँग्रेसचं नाव मात्र गुलदस्त्यात ठेवलं आहे. बघूया काय होतंय ते. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.